सर्वप्रथम आपण सर्व पत्रकार व बंधू भगिनींचे भीमयात्तर्फे हार्दिक स्वागत। त्याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले जाहीर आभार। आज मुख्यत्वे जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे ती थिवा राजाकालीन बौद्ध विहार जे आहे तो संभ्रम दूर करण्यासाठी आजची प्रेस आयोजित केलेली आहे। थोडक्यात आपण ही बाब समजून घेतली पाहिजे की जो थिवा राजा जो आहे तो 1905 साली रत्नागिरीमध्ये इंग्रजांनी त्यांना आणलं होतं बंदी म्हणून, आणि त्यांना आत्ताच्या सद्यस्थितीला असलेला डीएसपी बंगला हे सर्वांना माहितच आहे। म्हणजे 1905 पासून त्या ठिकाणी बौद्ध विहार अस्तित्वात आहे। ते जीर्ण स्वरूपात जरी असलं तरी त्या ठिकाणी बौद्ध विहाराचं अस्तित्व आज तागायत अस्तित्वात आहे। आणि ही पुरातन संस्कृती जपणं जतन करणं जसं इतर धर्मियांची जशी जबाबदारी असते आपापल्या जी धार्मिक स्थळ आहे त्यांची जपणूक करणं, तशी जी बौद्ध संस्कृती आहे ती जपणं ही बौद्ध धर्मीय लोकांची आंबेडकरी अनुयायांची ही जबाबदारी आहे। आणि त्यामुळे थिवा राजाकालीन चॅरिटेबल ट्रस्ट ही ती जी जमीन आहे ते मिळवण्यासाठी मुख्यत्वे अस्तित्वात आली होती। परंतु ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर 3 महिन्यातच त्यांचा कार्यभार बदलला। त्यांनी रत्नागिरी नगर परिषदेकडे रजिस्टर झाल्यानंतर साधारणतः 10-11 महिन्यातच त्यांनी नगर परिषदेकडे त्या ठिकाणी कम्युनिटी सेंटर व्हावं अशा पद्धतीची मागणी केली। ते आपल्या सगळे त्या सर्वसाधारण सभेमध्ये आंबेडकरी समुदायाने त्यांना धारेवर धरले होते की त्या ठिकाणी बौद्ध विहार असताना तुम्ही कम्युनिटी सेंटरची मागणी का केली। ट्रस्ट जी अस्तित्वात आली होती ती मुळात म्हणजे जमीन मिळवण्यासाठी, आणि ती जमीन मिळवल्यानंतर त्या ठिकाणी बौद्ध विहार समाजाच्या मालकीचं बौद्ध विहार समुदायाचं केंद्र म्हणून आपण त्याला मराठीमध्ये संबोधतो। म्हणजे तिथे कोणत्याही जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवू शकतात। परंतु बौद्ध विहार जे आहे ते बौद्ध संस्कृतीचं जतन करणारे, धम्म आचरण करणारे, धम्म संस्कार रुजवण्याचे प्रार्थना स्थळ आहे। आणि त्यामुळे लोकांमध्ये अतिशय संताप निर्माण झाला आणि त्याचे पडसाद जे आहेत ते 17 सप्टेंबर 2024 रोजीच्या मीटिंगमध्ये देखील उमटले। त्याच्यानंतर आम्ही नगर परिषदला एक लेटर दिलं होतं की कम्युनिटी सेंटरचं बांधकाम थांबवावं म्हणून। नगर परिषदेने तातडीने दखल घेऊन त्या ठिकाणी ट्रस्टला एक लेटर दिलं आणि सांगितलं की आम्ही जे काय तुमचे अंतर्गत विषय आहे ते तुम्ही मिटवा म्हणून। त्या अनुषंगानं ट्रस्टने आम्हाला 11/1/2025 रोजी आमच्यासोबत एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मुद्दे उपस्थित झाले। आम्ही त्यावेळेला देखील त्यांना सांगितलं की सदरची जी जमीन आहे ती बौद्ध अनुयायांच्या ताब्यात आली पाहिजे। जमीन मिळाल्यानंतर त्या ठिकाणी बौद्ध विहार निर्माण झालं पाहिजे। बौद्ध विहारासाठी जर शासनाकडून निधी जर उपलब्ध होत नसेल तर समाज आपल्या खिशातून घामाच्या पैशातून त्या ठिकाणी बौद्ध विहार निर्माण करेल अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली। त्याचबरोबर कामासाठी बुद्ध मूर्तीचे स्थलांतर करण्यात येणार होते, पण आम्ही त्या ठिकाणी आक्षेप घेतला कोणत्याही परिस्थितीमध्ये बुद्ध मूर्तीला हात लावता कामा नये, कारण ती पुरातन संस्कृती मधील ती मूर्ती आहे। त्याच्यामुळे त्या बाबीची दखल घेऊन नगर परिषदेने त्या सद्य परिस्थितीमध्ये बांधकामाला स्थगिती दिलेली आहे। त्याच्यानंतर 12 जानेवारी 2025 रोजी एक सर्वसाधारण सभा ट्रस्टने आयोजित केलेली होती आणि त्या ट्रस्टच्या सर्वसाधारण सभेमध्ये आंबेडकरी जनतेने पुन्हा एकदा त्यांच्यावरती रोष व्यक्त करून त्यांच्या चाललेल्या कामकाजाबाबत आवाज उठवला आणि त्यांना त्यांचा जाब विचारला की त्या ठिकाणी बौद्ध विहार असताना कम्युनिटी सेंटरचं बांधकाम तुम्ही का करताय, जी जमीन आहे ती तुम्ही मिळवलेली नाही। मग जर जमीन शासनाची त्या ठिकाणी बांधकाम होणार आहे शासनाचं तर ट्रस्टचं काम काय। ट्रस्ट ही ज्या उद्देशासाठी अस्तित्वात आली तो उद्देशच सफल होत नाही, त्याच्यामुळे सदरची ट्रस्ट ही आहे रद्द करण्यात यावी। परंतु भीम या पॅंथरने त्यामध्ये बॅलन्सिंग भूमिका घेतली होती
आणि त्या दरम्यान त्यांनी इलेक्शनमध्ये राजकीय अजेंडा राबवल्यामुळे आम्ही भीम या पॅंथरमधून 6 जणांची हकालपट्टी केली होती आणि तशीच आम्ही मागणी 12 जानेवारीच्या सभेमध्ये केली की ज्यांनी ज्यांनी राजकीय अजेंडा राबवलेला आहे, त्याचबरोबर कम्युनिटी सेंटरची मागणी केलेली आहे, त्या सर्वांना या ट्रस्टमधून बेदखल करण्यात यावं आणि त्या जागी नवीन लोकांची नियुक्ती करण्यात यावी. परंतु सदरची बाब ही अध्यक्षांना सोपी वाटली नाही, ती जड गेली आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की संपूर्ण ट्रस्टच बरखास्त करत असल्याची घोषणा केली. आता सदरच्या घोषणेची आमच्याकडे पुरावा आहे, ऑडिओ क्लिप देखील आहे. कारण आम्हाला माहित होतं की काही दिवसानंतर ते सदरचे ट्रस्टचे जे लोक आहेत ते घुमजाव करतील आणि आमचा अंदाज खरा ठरला आणि 17 जानेवारीला त्यांनी या ठिकाणी प्रेस घेतली आणि त्या ठिकाणी सांगितलं त्यांनी की मी ट्रस्ट रद्दच केली नाही. आता एवढी मोठी कोलांटी उडी जर अध्यक्षांनी घेतली असेल तर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. समाजामध्ये देखील त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. मुळात म्हणजे आमची मागणी तशी नव्हती, ट्रस्ट रद्द करणं आमचा हेतू नव्हता. त्याचबरोबर कम्युनिटी सेंटर देखील रद्द व्हावा अशी आमची इच्छा नाही. कारण 7.5 कोटीचा जर निधी खर्च पडलेला आहे तो रत्नागिरी नगरामध्ये तो युटिलाइज झाला पाहिजे, त्याचं बांधकाम झालं पाहिजे. पण आमची मागणी एक आहे की कम्युनिटी सेंटर हे त्या जागेवर न बांधता म्हणजे जे थिबा राजाचं जे विहार आहे त्या विहाराच्या जागेवरती कम्युनिटी सेंटरचं बांधकाम न करता ते इतरत्र अन्य ठिकाणी ते बांधण्यात यावं. त्यासाठी आंबेडकरी जनता पूर्ण सहकार्य करेल अशा पद्धतीची आम्ही भूमिका घेतलेली आहे. त्याचबरोबर आम्ही या निमित्तानं ट्रस्टला देखील आवाहन करत आहोत की त्यांनी ज्या पद्धतीची कोलांटी उडी मारून किंवा हा मुद्दा रेटून नेण्याचं जे काम ते करत आहेत तर ते काम त्यांनी करू नये आणि समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नये. कारण ही शेवटी बुद्ध मूर्ती जे बौद्ध विहार आहे हे संपूर्ण बौद्ध जनतेची अस्मिता आहे आणि त्या अस्मितेला कुठंतरी धोका पोहोचवण्याचं काम त्यांच्याकडून होता कामा नये अशा पद्धतीची आम्ही भूमिका जाहीर करतोय आणि त्यांना आवाहन करतोय. त्याचबरोबर आंबेडकरी जनतेला देखील आम्ही आवाहन करतोय की या ट्रस्टच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून, कारण त्यांचं म्हणणं आहे की कम्युनिटी सेंटर हेच बुद्ध विहार आहे म्हणून. पण आमचं म्हणणं आम्ही स्पष्ट केलेलं आहे की कम्युनिटी सेंटर आणि बौद्ध विहार याच्यामध्ये फार फरक आहे. तर भीम या पॅंथरसोबत समाजाने देखील अग्रेसर राहून या लढ्यामध्ये आम्हाला साथ द्यावी, स्वतःहून त्यानं अग्रेसर राहावं आणि समाजाने या संदर्भात उठाव करावा. जर ट्रस्टने यापुढे जर त्यांचं कामकाज जर थांबवलं नाही तर यापुढे देखील संघर्ष जो आहे समाजाचा संघर्ष हा वाढत जाईल आणि त्याची त्यांनी तयारी ठेवावी. या संदर्भामध्ये कम्युनिटी सेंटर इतरत्र बांधकाम करावं यासाठी आम्ही रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब यांना देखील भेट घेऊन त्यांच्या कानावर विषय घालणार आहोत. सदरच्या ज्या रत्नागिरी शहरामध्ये चाललेल्या घडामोडी संदर्भात आम्ही आमचे जे राष्ट्रीय नेते आहेत त्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर असतील, रामदास आठवले साहेब असतील, त्याच्यानंतर आनंदराज आंबेडकर साहेब असतील, राजेंद्र गवई साहेब असतील, यांच्या कानावर देखील आम्ही ही गोष्ट घातलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की तुम्ही जो लढा उभाराल त्या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. धन्यवाद. झाले का कुठलं एक मिनिट फक्त जरा पाणी देतो. नाही विषय बोलतो हा विषय कसा झाला. हो विषय कसा झाला. हो त्या संदर्भातच अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं की त्या संदर्भातच जी बैठक जी आयोजित केलेली होती तो आम्हाला माहिती होतं की नगर परिषदेच्या तो अखत्यारीतला विषय आहे म्हणून नगर परिषदेकडे आम्ही तो त्या दृष्टीने आक्षेप नोंदवला होता. आता पालकमंत्री साहेबांना ती भेटण्याची वेळ काय येणार आहे, कारण हे कुठेतरी प्रकरण जे आहे नुसती बुद्ध विहाराची पाटी लावली आणि त्या ठिकाणी बुद्ध मूर्ती आणून बसवली म्हणजे बुद्ध विहार होत नाही. शासन दप्तरी त्याची नोंद होताना होणारा कम्युनिटी सेंटर म्हणूनच होणार. म्हणून ती आमची मागणी आहे की ती जे संस्कृती आहे आपली ते कुठेतरी
आपण कम्युनिटी सेंटरची मागणी करणं हे चुकीचं आहे ना पूर्ण. शासनाचा निधी शासन जर निधी देत नसेल तर आंबेडकरी जनता स्वतःच्या खिशातनं घामाच्या पैशातनं बांधायला तयार आहे ना.